नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत तालुक्यातील शिलारवाडी जंगलातील गोंडाला भागात अर्धवट अवस्थेत बेवारस मानवी सांगाडा आढळून आलाय। गावातील काही लोकांना हा मृतदेह वजा सांगाडा दिसून आल्याने त्यांनी पोलीस पाटील आणि पोलिसांना याबाबत सूचित केलं। कर्जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी करत पंचनामा केला। अर्धवट अवस्थेत असलेल्या या सांगाड्याची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान कर्जत पोलिसांपुढे आहे। या प्रकारानं तालुक्यात खळबळ उडाली आहे। हा सांगाडा येथे अनेक दिवसांपासून पडलेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। हा पुरुषाचा सांगाडा असून मृत व्यक्तीचं वय अंदाजे 30 ते 35 असावं असा अंदाज व्यक्त होत आहे। प्रेताजवळ भगव्या रंगाचा टी शर्ट सापडलाय, तर प्रेत अर्धवट स्थितीत असून काही अवयव गायब असल्याचं समजतं। अर्धा हात, अर्धा पाय, मुंडकं, छातीचा काही भाग असे शरीराचे अवयव उचलून कशेळे ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले। दरम्यान हा मृतदेह जंगलात पुरलेल्या अवस्थेत असताना जंगली प्राण्यांनी तो बाहेर काढला असल्याचे घटनास्थळावरून दिसून येतं। त्यामुळे याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे। तर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कर्जत पोलिसांनी कंबर कसली आहे। मात्र मृतदेह संपूर्णतः कुजलेला असून जंगली प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडले असल्याने त्या ठिकाणी मृतदेहाचे काही भाग शिल्लक राहिलेत। त्यामुळे संबंधित व्यक्तीचा शोध घेणं पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे। तर आपल्या परिसरात एखादी व्यक्ती हरवली असेल तर कशेळे कर्जत पोलीस अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।